नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। कल्याणमध्ये घर भाडं भरण्यासाठी एका युवकानं महिला नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कोळसेवाडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अवघ्या काही तासात अटक केली आहे। घटना गणेशनगर परिसरात घडली। एक महिला आपल्या घराबाहेर उभी असताना अचानक आलेल्या युवकानं तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि पळ काढला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी ओळखला गेला। पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली। आरोपीने सांगितलं की तो घर भाडं भरू शकत नव्हता, त्यामुळे त्याने चोरीचा मार्ग निवडला। कोळसेवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आरोपी या आधीही गुन्हेगारी करत होता का याचा शोध घेतला जात आहे। नागपूरमध्ये एक अजब घटना समोर आली आहे। एका युवकानं आपल्या घटस्फोटित पत्नीला दरमहा गुजारा भत्ता देण्यासाठी चक्क सोनसाखळी चोरी करण्यास सुरुवात केली। पोलीस तपासात या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झालाय। ही घटना बेलतरोडी पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे। 22 फेब्रुवारी रोजी 74 वर्षीय महिलेच्या गळ्यातील साखळी हिसकावण्याची घटना घडली होती। पोलिसांनी तांत्रिक तपास आणि खबराच्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली। तपासात आरोपीने अजनी आणि बेलतरोडी भागात अशाच दोन चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली। कारण अधिक धक्कादायक आहे, तो 2 वर्षांपासून बेरोजगार होता आणि घटस्फोटानंतर पत्नीला गुजारा भत्ता देण्यासाठी त्याने लूट करण्याचा निर्णय घेतला। आरोपीने चोरीच्या साखळ्या श्री साई ज्वेलर्सला विकल्या होत्या। ज्वेलर्सच्या मालकाला देखील अटक करण्यात आली असून एकूण 1,85,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। आरोपींना बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक अपघात झालाय। ऑल्टो कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत तब्बल 7 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 पुरुष, 3 महिला आणि एक लहान बालकाचा समावेश आहे। हा अपघात दिंडोरी तालुक्यात उशिरा रात्री घडला। ऑल्टो कारची समोरून येणाऱ्या दुचाकीशी जोरदार टक्कर झाली। ही टक्कर इतकी जबरदस्त होती की कार नाल्यात कोसळली। कार उलटल्याने त्यामधील प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत। नाकात आणि तोंडात पाणी गेल्यामुळे सर्वांचा मृत्यू बुडून झाला असा प्राथमिक अंदाज आहे। मृतक नाशिकमधून कौटुंबिक कार्यक्रमावरून परतत होते। 2 जखमींवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सखोल तपास सुरू केला आहे। अशा दुर्घटना टाळण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं। नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरात एका महिला चोरटीनं ज्वेलर्स शोरूममध्ये ग्राहक बनून आली आणि अत्यंत शिताफीनं सोन्याची अंगठी चोरली। विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर ती अंगठी गार्डवर फेकून पळून गेली। ही घटना रोकडे ज्वेलर्सच्या लक्ष्मीनगर येथील शोरूममध्ये दुपारी 3:30च्या सुमारास घडली। सूट बूट घातलेल्या एका महिलेनं ग्राहक म्हणून दुकानात प्रवेश केला। 3.48 ग्राम वजनाची सुमारे 40,000ची अंगठी चोरली। महिलेनं अंगठी बोटात घालून स्टाफला बोलवण्यात गुंतवलं आणि नंतर ती अंगठी काढून चक्क आपल्या खिशात ठेवली। सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे चोरी करताना महिलेचा चेहरा कैद झालाय। शोरूम मॅनेजर यांनी तात्काळ फुटेज तपासलं आणि चोरीचा उलगडा झाला। विशेष म्हणजे पोलिसात तक्रार दाखल होण्यापूर्वीच महिला परत आली आणि अंगठी गार्डवर फेकून पसार झाली। पोलिसांनी आता महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे। कल्याणमध्ये महात्मा फुले पोलिसांना मोठं यश मिळालं आहे। वाहन चोरी करणाऱ्या एका युवकाला रिक्षासह रंगेहात अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे तो चोरी केलेल्या रिक्षातून प्रवाशांना वाहून भाडं देखील गोळा करत होता। 23 वर्षीय आरोपीनं कल्याणच्या रस्त्यावरून उभी असलेली एक रिक्षा चोरी केली। कोणतंही स्थायी काम नसल्यामुळे आणि आर्थिक अडचणीतून तोडगा काढण्यासाठी त्याने हा मार्ग निवडला। चोरी केलेल्या रिक्षातून प्रवासी भरून तो कल्याणमध्ये भाडं गोळा करत होता। महात्मा फुले पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला रिक्षासह अटक करण्यात आली। तपासात उघड झालं की आरोपी विरुद्ध यापूर्वीही 3 गुन्हे दाखल आहेत। आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। देश, दुनिया आणि आपल्या राज्यातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा नागपूर समय। परत एकदा भेटूया। नमस्कार।